Hello students, today we will study unit 2 types and levels of testing. In that today's topic is performance testing. You will be able to understand what is the meaning of performance testing, understand types of performance testing, that is load testing, stress testing, security testing and client server testing. First we will see load testing. Load testing is performance testing technique using which the response of the system is measured under various load conditions. The load testing is performed for normal and peak load condition. Load testing approach: evaluate performance acceptance criteria, identify critical scenario, design workload model, identify the target load levels, design the test, execute the test and analyze the result. म्हणजे काय आहे की तुम्ही किती लोड देऊ शकता एका सिस्टीमवरती ते ऑब्झर्व करणे, त्याला इव्हॅल्युएट करणे, ॲनलाइज करणे, त्याला म्हणतो आपण लोड टेस्टिंग. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट लोड टेस्टिंग? विल टू ॲनलाइज दॅट रिस्पॉन्स टाईम, थ्रूपुट, रिसोर्स युटिलायझेशन, मॅक्झिमम युजर लोड अँड बिझनेस रिलेटेड मेट्रिक्स. Next is stress testing. What is the meaning of stress testing? Stress testing is a non-functional testing technique that is performed as a part of performance testing. During stress testing, the system is monitored after subjecting the system to overload to ensure that the system can sustain the stress. The recovery of system from such phase after stress is very critical as it is highly likely to happen in production environment. म्हणजे काय आहे की आपण जर जास्त स्ट्रेस दिला, म्हणजे जास्त लोड जर दिला एखाद्या सिस्टीमवरती, जास्त लोड म्हणजे काय की जास्त युजर्स यूज करणे, किंवा जर 100 युजर्स आहेत त्याला कॅपेबल, तर आपण जर 110 वगैरे जर दिले, तर ती सिस्टीम कशी बिहेव करते ते चेक करणे म्हणजे स्ट्रेस टेस्टिंग करणे. कशी बिहेव करते म्हणजे एकदम डेटा लॉस होतो, काही मॅसेज येतो, डायलॉग बॉक्स ओपन होतो, हे सगळं चेक करायला लागतं स्ट्रेस टेस्टिंगमध्ये. रिझन्स फॉर कंडक्टिंग स्ट्रेस टेस्टिंग: इट अलाउज द टेस्ट टीम टू मॉनिटर सिस्टीम परफॉर्मन्स ड्युरिंग फेल्युअर्स. म्हणजे फेल जर झालं तर त्याचा काय परफॉर्मन्स राहतो. टू व्हेरीफाय इफ द सिस्टीम हॅज सेव्ड द डेटा बिफोर क्रॅशिंग ऑर नॉट. टू व्हेरीफाय इफ द सिस्टीम प्रिंट्स meaning error message while crashing, or did it print some random exceptions. To verify if unexpected failure do not cause security issues. स्ट्रेस टेस्टिंग सिनारिओज म्हणजे कुठे कसं कसं होऊ शकतं बघा. सिनारिओ: मॉनिटर द सिस्टम बिहेवियर व्हेन मॅक्झिमम नंबर ऑफ युजर्स लॉग्ड इन ॲट द सेम टाईम. ऑल युजर्स परफॉर्मिंग द क्रिटिकल ऑपरेशन ॲट द सेम टाईम. All users accessing the same file at the same time. Hardware issues such as database server down or some of the server in the server park crash. Next is a security testing. Security testing नाव वाचल्यानंतर लक्षात येतं आपल्याला की सिक्युरिटी चेक करायची आहे. कोणी रँडमली लॉग इन नाही केलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याला काही ऑथेंटिकेशन पाहिजे, त्याला युजर आय डी, पासवर्ड असं दिलेलं पाहिजे. सिक्युरिटी टेस्टिंग इज अ टेस्टिंग टेक्निक टू डिटरमाइन इफ द इन्फॉर्मेशन ऑफ द प्रोटेक्टेड डेटा and maintain functionality as intended. It also aims to at verifying 6 basic principles as listed below. First is confidentiality, second integrity, third authentication, fourth authorization, fifth availability, लास्ट नॉन रिप्युटेशन. आता एक एक जर तुम्ही विचारलं, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी, ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, अवेलेबिलिटी
आणि नॉन रिपिटेशन. तर याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सिक्युरिटी रिझन आहे. काय आहे कॉन्फिडेन्शियलिटी, म्हणजे तुमचा डेटा तुम्हाला दुसऱ्याकडे दिला नाही पाहिजे किंवा दुसऱ्याला दिसला नाही पाहिजे. इंटिग्रिटी म्हणजे तुमचे जर काही डेटा चेंज केला तर तुम्हाला चेंज करता आला पाहिजे तो डेटा, नाहीतर कोणी पण येऊन त्याला एडिट केलं नाही पाहिजे. ऑथेंटिकेशन म्हणजे तुम्हाला युजर जर ॲडमिन असेल तर ॲडमिनचे ऑथेंटिकेशन पाहिजे. ऑथरायझेशन तुम्हाला लॉग इन करता आलं पाहिजे युजर आय डी आणि पासवर्डने. अवेलेबिलिटी म्हणजे तुमचा डेटा तुम्हाला कधी पण अवेलेबल पाहिजे, नाहीतर एक अटॅक असतो डिनायल ऑफ सर्व्हिस, DOS म्हणतो त्याला आपण. तर डिनायल ऑफ सर्व्हिसमध्ये काय होतं की तुमची सिस्टीम तुम्हालाच वापरता येत नाही, त्याला म्हणतो आपण डिनायल ऑफ सर्व्हिस. त्याला अवेलेबल नसतं तुम्हाला सिस्टीम, तर तुम्हाला सिस्टीम कधी पण काय पाहिजे, अवेलेबल पाहिजे. आणि नॉन रिपिटेशन. सिक्युरिटी टेस्टिंग टेक्निक्स काय काय आहेत, तर त्या भरपूर सारे टेक्निक्स आहेत, काही त्याचे टूल्स पण आहेत. इथे दिलेले आहेत काही. इंजेक्शन, ब्रोकन ऑथेंटिकेशन अँड सेशन मॅनेजमेंट, क्रॉस साईट स्क्रिप्टिंग, इनसिक्युअर डायरेक्ट ऑब्जेक्ट रेफरन्स, सिक्युरिटी मिसकॉन्फिगरेशन, सेन्सिटिव्ह डेटा एक्सप्लोजर, मिसिंग फंक्शनल लेवल ॲक्सेस कंट्रोल, क्रॉस साईट रिक्वेस्ट using component with known vulnerability, invalidated redirect and forwards. क्लायंट सर्व्हर टेस्टिंग ही फोर्थ टेस्टिंग आहे परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये. तर धिस टाईप ऑफ टेस्टिंग युजली डन फॉर 2 टायर ॲप्लिकेशन. 2 टायर माहीत असेल तर 2 टायर आणि 3 टायर ॲप्लिकेशनमध्ये डिफरन्स काय आहे, तर हे लॅनमध्ये जे यूज करतो आपण सिस्टीम्स त्याला 2 टायर म्हणतो, आणि 3 टायर म्हणजे जे वेब ॲप्लिकेशन आहेत, वेबवरती यूज करतो त्याला 3 टायर म्हणतो आपण. तर क्लायंट सर्व्हर टेस्टिंग ही जी आहे युजली 2 टायरसाठी, म्हणजे लॅनमध्ये जर तुम्ही काम करत असाल किंवा सर्व्हर तुमचं लॅनमध्ये असेल तर त्यावेळेस ही यूज केली जाते. हिअर वी विल be having front end and back end. In client server testing, we test features of application like GUI on both side functionality. Client server testing performed on this type of applications would be user interface testing, functionality testing, browser capability testing, load stress testing, interoperability testing, storage and data volume testing. Thank you.